सुप्रसिद्ध धरणगाव बाजार येथून आपण ताजी कैरी घेणार आहोत आणि या कैरीचं आपण लोणचं बनवणार आहोत। धरणगावमधून सर्व काही घेतलेलं आहे, मसाला वगैरे सर्व काही जे पण काही लागतं लोणचं टाकण्यासाठी ते सर्व काही या बाजारामधूनच घेतलेलं आहे आणि ती पुढची प्रोसेस आहे ती आता आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूया। प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आता हा जो आपला सुका मसाला आहे तो सर्व दळून मिक्सरमध्ये दळून सर्व आपण तयार केलेला आहे। तनिषा बघा कैरी खाते आहे, खट्टी असं सांगते, ती खूपच खट्टी आहे। आणि बघा ध्रुवल देखील आला तनिषाचं बघून, तोही खातोय, खूप मस्त आहे आणि खट्टी असं सांगतोय तो। ही आता आपण वाढवण्यासाठी ठेवलेली आहे। ही वाढून झाल्यावर आता आपण इथे मसाला, ज्याला ओला मसाला म्हणतो आपण, लसूण वगैरे सर्व काही बनवून तेल वगैरे गरम करावं लागतं, ते सर्व काही लवंग वगैरे टाकून त्याच्यामध्ये हा बाकीचा जो आपण दळलेला मसाला होता तो आता आपण एकत्र करणार आहोत। त्याच्यामध्ये हे गरम झालेलं जे तेल आहे ते टाकून व्यवस्थित प्रकारे मिक्स करून याला आपण गार होण्यासाठी म्हणजे थंड होण्यासाठी आपण ठेवूया। थोड्या वेळ ते थंडगार झाल्यावर पूर्णपणे मिक्स होऊन जाणार। सध्या कसं आहे ना, लोणचं बनवणं म्हणजे हे ज्या जुन्या लेडीज होत्या, ज्या आपल्या जुन्या लेडीज होत्या तेच बनवत होते। नवीन आता जे आलेले आहेत, नवीन जी पिढी, आता जी ही नवीन पिढी आलेली आहे त्यांना थोडं ते अवघड जातं, म्हणून आम्ही हे ट्राय करतोय। आम्ही नवीनच आहेत, आम्ही नवीन बनवतोय, बघूया कसं बनतं ते।